मी खरंच सांगतोय, तथागत गौतम बुद्धांचा हा एक उपदेश जरी कळाला तरी संपूर्ण आयुष्य बदलू शकते. बुद्ध म्हणतात, मनो कुंभग्न माधम्मा मनो सेठा मनोमया मनसाचे पदुट्टेन भासती वा करोती वा ततोण दुःख मन व्यक्ती चक्क व वहतो पद. म्हणजे मन हेच सर्व गोष्टींचं पुढारी आहे. मन हेच प्रमुख आहे. आपण जे बोलतो किंवा जी कृती करतो त्याची सुरुवात अगोदर मनामध्येच होते. एखादी व्यक्ती जर वाईट विचारांनी बोलत असेल, वाईट विचारांनी कृती करत असेल, तर ज्याप्रमाणे बैलगाडीचं चाक बैलांच्या पावलामागे सतत चालत असते, त्याचप्रमाणे त्या व्यक्तीमागे दुःख सतत येत असते. पण पुढे बुद्ध यावर असं म्हणतात, मनसाचे पसंडेन भासती वा करोती वा ततोण सुख मनवेती छाया व अणपायडी. म्हणजे एखादी व्यक्ती शुद्ध मनाने साचली असेल आणि शुद्ध मनाने बोलत असेल, शुद्ध मनाने कृती करत असेल, तर ज्याप्रमाणे आपली सावली आपली साथ सोडत नाही, त्याप्रमाणे सुख त्या व्यक्तीची साथ सोडत नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या जीवनातल्या सुखदुःखाची सुरुवात आपल्या मनातूनच होते. मन शुद्ध असेल तर कृती आणि वाणी सुद्धा शुद्ध होतात आणि मन अशुद्ध असेल तर कृती आणि वाणी सुद्धा अशुद्ध होतात. म्हणून मनाला योग्य वळण देणे हेच धम्माचं मूळ तत्व आहे आणि बुद्धांची शिकवण आहे. नमो शरणं गच्छामि.